सर्व आत्मे, पिशाच आणि सर्व प्रकारच्या पिशाचांचा प्रमुख असलेला वेताळ हा भूतांचा राजा असतो। त्याला गणदेवता असं सुद्धा म्हणतात। वेताळ गावाचे रक्षण करतो, तसंच तो भैरवाचा अवतार असल्याचं देखील सांगितलं जातं। त्यामुळे त्याची काही ठिकाणी मंदिरे आढळतात, जिथे त्याची पूजा केली जाते। नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या 5व्या अध्यायानुसार मच्छिंद्रनाथांनी भूताशी युद्ध केलं, तेव्हा वेताळाच्या सैन्याचा उत्तर भारत आणि त्या पलीकडे पराभव झाला होता। पण भूतांचा राजा असलेल्या वेताळाचा प्रदेश अजूनही अस्तित्वात आहे। कोकणात भूत आणि राक्षसांची वस्ती जास्त असल्याचे मानले जाते। याच कोकणात वेताळ त्याच्या भूतांसोबत राज्य करतो। वेताळ हा एक देवीचा पती असल्याचे म्हटले जात असल्याने शांतादुर्गेच्या मंदिर परिसरात किंवा शिवकालीन परिसरात वेताळाच्या स्मरणार्थ समर्पित एक तरी मंदिर दिसते। तसेच गावाच्या वेशीवर सुद्धा अनेकदा वेताळाचं मंदिर असतं, कारण वेताळाला क्षेत्रपाल देवता सुद्धा समजलं जातं। तर तुम्हाला वेताळाची कोणती बाजू आवडते? वेताळाची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका।